नमस्कार सर्वांना. मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा माझा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारचा आहे. हा व्हिडिओ मी व्यवस्थित सगळा शूट केला, पण व्हॉइस ओव्हर करायला मला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज मी आठवणीने व्हॉइस ओव्हर करून आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओ पूर्ण बघायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. काही लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात पण बेल आयकॉनला क्लिक करून त्या ऑल ऑप्शनवर क्लिक करत नाहीत. त्यामुळे मला काही कमेंट आले होते की तुमचे व्हिडिओ दिसत नाहीत, किंवा माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्या देखील म्हणत होते की व्हिडिओज आलेले आम्हाला अपडेट कळत नाहीत. तर तुम्ही जेव्हा चॅनल सबस्क्राईब करता तेव्हा बेल आयकॉन क्लिक करून त्यावरती ऑल हा ऑप्शन असतो तो तुम्ही क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ जेव्हा जेव्हा मी पोस्ट करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा माझा लॉंग व्हिडिओ मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा शूट करत आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे हे देखील मला सांगा. तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी सकाळी मी उंबरे पुजून घेतले, पण रांगोळी काढायला मला 12 वाजले. मी काही खोटं सांगणार नाही, पण मी रांगोळी 12 वाजता काढली आहे. कारण की सकाळी उठलं की मला आधी टिफिनचं सगळं बघावं लागतं, त्याच्यानंतर धन्वीचा थोडा अभ्यास देखील राहिलेला असतो तो देखील घ्यावा लागतो, रिव्हिजन घ्यावी लागते. आणि हे सगळं करत करत घरातील बाकीची कामे देखील आवरायची असतात. देवपूजा करायची असते, फरशी पुसायची असते, आणि त्याचं देखील मला आवरायचं असतं. याच्या पप्पांना काय हवं नको ते देखील बघायचं असतं. त्यामुळे ज्या कामाला जसा वेळ मिळेल त्या कामाला मी तसा वेळ देत असते. सकाळी चहा करून मी या दोघांच्या टिफिनसाठी तिखट चपाती केली होती. सुरुवातीला मी ते सांगते की आंघोळ झाल्यानंतर माझं पहिलं काम असतं की देवाजवळ दिवा लावणे व स्वतःला हळदी कुंकू लावून घेणे व देवांनाही देणे. तर त्याचप्रमाणे मी इथे देवांना हळदी कुंकू दिलं, दिवा वगैरे लावला, मी चहा घेतला. त्याच्यानंतर यांना पोहे पाहिजे होते नाश्त्यासाठी, कारण की जेवणामध्ये मी विशेष काही करणार नव्हते, माझा उपवास होता त्यामुळे. म्हणून मी नाश्त्यामध्ये या दोघांना पोहे करून दिले आणि दोघांनाही तिखट चपाती दिली. धन्वीतला का तिखट चपाती आवडतेच तो डब्यात. तर सकाळी मी लवकर पूजा आवरून घेतली की बाकीची सगळी कामे आवरल्यानंतर मी जी मार्गशीर्ष महिन्याची आपली गुरुवारची पूजा आहे ती मांडायला घेते. कधी कधी मी देवपूजेसोबत ती पूजाही मांडून घेते व दिवाबत्ती संध्याकाळी करते, पण आज मला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी घरची देवपूजा सकाळी आवरून घेतली आणि लक्ष्मी व्रताची पूजा संध्याकाळी व्यवस्थित आवरायचं म्हटलं. मला पूजेमध्ये जास्त असे वेगवेगळे डेकोरेशन्स करायला आवडत नाहीत. मला आपली रेग्युलर नेहमी जो आपण तांब्यामध्ये कलश पुजतो तेवढंच आवडतं. बाकीचे जे मुखवटे हे मला बाकीचं काही आवडत नाही, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कुणालाही काही ते दुखवण्याचा प्रयत्न माझा नाही आहे. तर धन्वीतला आवरण्यासाठी त्याला मीच आवरायला लागतं, त्याला तेल पावडर सगळं मीच करायला लागतं. त्यामुळे मला देखील ते आवडतं, म्हणून मी त्याला शाळेसाठी तयार केला. त्यात माझं देखील बाकीची कामं, त्याची पाण्याची बॉटल भरून देणे, त्यांनी बॅग भरली आहे का हे बघणे, हे सगळं चालू होतं. झाडांना पाणी घालायला तो विसरला होता, म्हणून मला वेळ होता तोपर्यंत मी झाडांना देखील पाणी घालून घेतलं. इथं माझ्याकडे पुदिन्याचं आम्ही छोटंसं रोप लावलेलं, ते देखील छान आलेलं. पुदिना आहे, मोगऱ्याचं झाड आहे, कोरफड आहे, तुळस आहे. धन्वीतला शाळेत सोडल्यानंतर मी घरी आल्यानंतर मला पूजेचं साहित्य व्यवस्थित ठेवायचं होतं, आणि मागच्या गुरुवारी मी जे कमळ घेतलेलं ते मी असंच ठेवून दिलं आणि ते खराब झालं. तर मी ते आल्यानंतर पहिल्यांदा अगदी ते पाण्यामध्ये ठेवलं आणि मग बाकीची कामे पूजेचं आवरून, पसारा वगैरे सगळं आवरून. माझं घर छोटं आहे, पण ते छोटं जरी असलं तरी मला खूप आवडतं, आणि मी माझं घर जेवढं नीटनेटकं मला ठेवता येईल तेवढं मी ठेवत असते. तर इथे मला झाडलोट करून मला फरशी पुसायची होती, कारण की पूजा मांडायच्या आधी फरशी पुसलेली पाहिजे. त्यामुळे सगळं झाडलोट केलं आणि फरशी पुसली. पसारा माझा जास्त नाही आहे, थोडाच आहे. आम्ही पसारा जास्त घेतला देखील नाही, घर लहान असल्यामुळे. आमचं खाली शॉप आहे आणि शॉपच्या मागे आमचं एक बेडरूम आहे, पण ती बेडरूम आम्ही जास्त यूज करत नाही. तिथे खाली आमचं कपडे वगैरे सगळे आहेत, पण जास्त आम्ही वरतीच असतो, खाली आमचं जास्त येणं जाणं होत नाही. त्यामुळे घर जरी छोटं असलं तरी माझं घर आहे आणि मला माझं घर खूप आवडतं. फरशी मी कधीच मॉपने पुसलेली नाही आहे, पण जेव्हा मला गडबडीत असते मी आणि जेव्हा कामे असतात खूप आणि इमर्जन्सी फरशी आपल्याला पुसायची असते तेव्हा मी मॉपचा वापर नक्की करते. पण एरवी मी डेली मॉपने फरशी पुसत नाही, मी बसून व्यवस्थित फरशी पुसते. संध्याकाळचा माझा मेनू होता, मला
फ्लॉवर आणि वाटाणा करायचा होता, फ्लॉवर वाटाण्याची भाजी. धन्वीतला वाटाणा आवडत नाही तरी देखील मी केला होता. मग तो काय करतो, खाते वेळेस वाटाणा काढून ठेवतो आणि फ्लॉवर खातो. तर त्याची तयारी देखील मी करून घेतली. हे सगळं माझी तयारी संध्याकाळची आहे. दुपारी मी थोडी विश्रांती घेऊन मग संध्याकाळी कामाला लागलेले, कारण की मला शाळेत देखील आणायला जायचं होतं त्याला. शाळेत जायचं म्हटलं की मी सगळं स्वयंपाक आवरूनच जाते. मग शाळेतून आल्या तो थोडं खातो म्हणजे खरं तर तो जेवतोच शाळेतून आल्यानंतर आणि मग अभ्यास करून झोपी जातो. त्यामुळे त्याला शाळेतून आणायच्या आधीच मी स्वयंपाक सगळा डेली रोज आवरून घेत असते. आज मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्पेशल काहीतरी करावं म्हणून मी वाटाणा फ्लॉवर केला. त्यासोबत मी बाकीचं स्वीटमध्ये श्रीखंड देखील आणलं होतं. तर मंडळी, फ्लॉवर कोणाकोणाला आवडत नाही. मला देखील फ्लॉवर आधी आवडत नव्हता, पण जेव्हा मी सासरी आले तेव्हा इथे सतत फ्लॉवरच करायचे. पण ज्या पद्धतीनं आपण फ्लॉवर करतो ना, त्यावर फ्लॉवरची चव ठरलेली असते. तर फ्लॉवर करताना ना कांदा टोमॅटो टाकायचा, ते लगेच फ्लॉवर टाकायचा, लगेच ते हलवून त्यात हळद मीठ तिखट जे काय आपलं असेल मसाले ते घालून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून द्यायचं. तर ते आतल्या पाण्याने आणि आतल्या ते वाफेनं फ्लॉवर शिजून जी चव येते ना फ्लॉवरला, एक नंबर फ्लॉवर होतो. तुम्ही जर असा फ्लॉवर कधी करून बघितला नसाल तर करू शकता. तर इथे माझी पूजेची तयारी झालेली आहे. पूजेची जी कळशी वगैरे असते सगळं मी घासून घेऊन सगळं आधी साहित्य आपल्या जवळ घेतलं, कारण की मला सतत उठावं लागतं आणि माझा स्वभाव थोडा विसरभोळा आहे. मी सतत काही ना काही विसरत असते. त्यामुळे मी आधी जे जे मला साहित्य लागतं देवपूजेसाठी ते पटपट मी माझ्या जवळ घेतलं आणि मग पूजा करायला सुरुवात केली. आधी ना मी पूजा मांडताना खूप काही साहित्य ठेवायचे, जसं की गूळ, खोबरं आणि बाकीचे भरपूर असं साहित्य ठेवायचे. पण आता मी जेवढी मला साधी पूजा करता येईल आणि जेवढी सुटसुटीत करता येईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करते. खूप असं गोंधळ पूजेत करत बसत नाही किंवा खूप अशी मांडणी करत बसत नाही, कारण की आपला देवारा देखील छोटा आहे, तेवढी जागा देखील नाही आणि मला अशी सुटसुटीत दिसणारी पूजा आवडते. पूजेमध्ये मला गजरा देवीला जो आपण घालतो ना, तो घातल्यानंतर खूप छान वाटतं. देवीचं जे रूप येतं ना गजरा घातल्यानंतर, ते खरंच अगदी प्रसन्न वाटतं. संध्याकाळी धन्वीत आल्यानंतर त्यांचे पप्पा आल्यानंतर सगळे आवरावरी केल्यानंतर ते दोघे बसले व मी इथं पूजा करायला बसले, कारण की मला आता पुस्तक वाचून आरती करायची होती. तर इथं तुम्ही बघू शकताय मी दिवा वगैरे लावला आणि पुस्तक वाचायला चालू केलं. आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखसमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. त्यांना उत्तम फळ मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले. आम्ही संध्याकाळी खूप लवकर जेवतो, म्हणजे 7ला तरी आम्ही जेवतो. त्यामुळे माझं सगळं लवकर आवरलेलं, लगेच मी नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवायला देखील बसलो. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.